संघसेना महाथेरोजींनी मला सांगितलं की तुमचे मुख्यमंत्री जे आत्ता सुद्धा मुख्यमंत्री आहेत ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी लडाखला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा केला आहे आणि ते चॉपरने आले होते आणि तुम्ही तिथे येऊन भेट द्या हे आमंत्रण मला भिक्खू संघसेना महाथेरोजींनी दिलेलं है। मैं बता रही हूँ इनको कि जो आपने मुझे अभी बताया कि हमारे अभी के मुख्यमंत्री यहाँ के देवेंद्र फडणवीस सर ने डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर का वहाँ पे पुतळा लद्दाख में बिठाया है, वहीं पे नहीं तर लंडनचं सुद्धा स्मारक बनवण्याचं काम बघा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची समाधी करण्यासाठी चांगलं ठिकाण सुद्धा ह्या लोकांना कधी देता आलं नाही, पण जेव्हा या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी झाले तेव्हा त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं राहतं घर सुद्धा स्मारक म्हणून जाहीर केलं। आणि नेहमीच मोदीजी जेव्हा जेव्हा संसदेमध्ये गेले तेव्हा तेव्हा संविधानाचं सन्मान वाढवण्याचं काम मोदीजींनी केलं आणि आता देखील आम्ही संविधान गौरव वर्ष हे आपण या ठिकाणी साजरं करतोय। संविधानाला नेहमी आदर सन्मान देण्याचं कामच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व प्रत्येक जण या ठिकाणी करत आहे। मला सांगायला आनंद होतो आपला हा जो कार्यक्रम या ठिकाणी होत आहे ह्या परिसराला सुद्धा पहिल्यांदा या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर त्यांनी आपल्या इथं जे लायब्ररी इथं आपण वाचनालय अद्ययावत वाचनालय तयार केलेलं आहे आणि त्यातून अनेक जण मोठमोठ्या पदांवर कार्यरत झालेले अधिकारी झालेले असं मला सांगण्यात आलं। ते वाचनालय सुद्धा भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे जेव्हा झाले त्यांनी 1 करोड रुपये एवढा निधी बडोले साहेबांच्या माध्यमातून आपल्याला दिला आणि ती लायब्ररी या ठिकाणी कार्यान्वित आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व हे नेहमी सर्वांना सोबत घेऊन चालतं आणि त्यातल्या त्यात आपल्या विश्वाला आपल्या देशाला महान काम करून गेलेले आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांनी दिलेलं संविधान ह्याप्रमाणे काम करण्याचा प्रयत्न सातत्याने भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी करत असतात आणि त्यांचीच कार्यकर्ती म्हणून आपल्या सगळ्यांच्यासाठी सुद्धा भिक्खू महाथेरोजींनी सांगितलं यात्री निवाससाठी 5 करोड, बुद्ध विहारसाठी 3.5 करोड, फूट ओव्हरब्रिजसाठी पैसे, हे सगळ्या गोष्टी पालकमंत्री म्हणून मी करण्याचा आपल्याला शब्द देते की प्रामाणिकपणे की प्रयत्न करेन की आपलं हे पूर्ण। त्याचबरोबर आम्ही आता नव्यानं जे देवगाव फाट्या इथं विकसित करतोय ते आपलं बुद्ध विहार देवगाव फाट्याचं बोरी ह्या विकसित करण्यावर माझा भर असेल, मी प्रामाणिक प्रयत्न करेन। एवढंच नाही तर आपण जी काही कामं माझ्याकडे घेऊन याल ती कामं करण्यात प्राधान्यानं मी न्याय देईल, प्राधान्य देईल त्या आपल्या सगळे कामं पूर्ण करण्यासाठी। आणि आपल्याकडनं आज हा जे काही धम्म परिषद बौद्ध धम्म परिषद इथे होत आहे निश्चितच अशा परिषदांचं गरज ह्या आपल्या सगळ्या समाजाला आहे, कारण वारंवार आपल्याला तथागत गौतम बुद्धांची शिकवण त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले विचार अंगीकारणं आणि त्याची वारंवार उजळणी होणं हे गरजेचं आहे। म्हणून आपल्या परिषदेला मी शुभेच्छा देते, आपले मनापासून आभार मानते आणि जमलेल्या सर्व उपासक उपासिकांना सुद्धा त्यांच्या आयुष्यात सुख, समाधान, शांती, आनंद सातत्याने राहो ह्याच शुभेच्छा देते आणि थांबते। धन्यवाद। जय भीम। धन्यवाद मेघना दीदी।